नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 4थी गणित उपघटक आपण पाहणार आहोत. 5वा त्रिमिती वस्तू आणि घडणी. या ठिकाणी त्रिमिती वस्तू म्हणजे काय? आता या ठिकाणी हा कंपास आहे. या कंपासला ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही जाडीसुद्धा आहे. ओके, म्हणजे ज्या वस्तूला लांबी आहे, रुंदी आहे आणि ही जाडी आहे, अशा वस्तूंना त्रिमिती वस्तू असे म्हणतात. आपण सर्वांनी वीट पाहिली असेल. वीटसुद्धा ह्या कंपाससारखी असते, परंतु जाडी जास्त असते. तिला लांबी, रुंदी आणि उंची आहे. आणखी घरातलं कोणतीही वस्तू आपण नेहमी पाहतो. आपल्या दप्तरात पुस्तक, अगदी बरोबर आहे, आपल्या दप्तरातील पुस्तकसुद्धा या ठिकाणी ही डायरी आहे. या डायरीला लांबी आहे, रुंदी आहे आणि जाडीसुद्धा आहे. म्हणून ज्या वस्तूंना लांबी, रुंदी, उंची आहे, ही तीनही मापे मोजतासुद्धा येतात, या ठिकाणी त्यांना त्रिमितीय वस्तू असं म्हणतात. ओके, आता द्विमितीय वस्तू फक्त लांबी आणि रुंदी असते. आता हा पहा कागद. या कागदाला ही लांबी आहे, रुंदी आहे, जाडी मात्र नगण्य आहे. त्यामुळे विचारात घेण्यास पात्र नसणारी, ओके, ती मोजता न येणारी आहे. त्यामुळं कागद जो आहे तो आपला द्विमितीय वस्तूमध्ये आहे. फक्त लांबी आणि रुंदी असणाऱ्या, जाडी नसलेल्या किंवा नगण्य जाडीच्या वस्तूंना द्विमितीय वस्तू असे म्हणतात. ओके, आपण गणित सोडवण्यासाठी ज्या पाट्या वापरतो तिची जाडीसुद्धा नगण्य असते. पत्र्याची पाटी पाहिली असेल, लांबी असते, रुंदी असते, जाडी नगण्य असते, ते सुद्धा द्विमितीय वस्तू आहे. झालं. या ठिकाणी त्रिमितीय वस्तू उदाहरणं पाहिली, व्यवहारात वस्तू आपण पाहिल्या आहेत. आता द्विमितीय वस्तू आपण उदाहरणं पाहिली. कागद आहे, या ठिकाणी पत्र्याची पाटी आहे, किंवा अगदी जाडी मोजता न येणारे असे लहान जाडीचे फळेसुद्धा आहे, ज्याला लांबी भरपूर असते, रुंदी भरपूर असते, पण जाडी नगण्य असते, असे फळेसुद्धा द्विमितीय वस्तूमध्ये येतात. त्रिमितीय आणि द्विमितीय वस्तू समजल्या. त्यानंतर घडण. त्रिमितीय आकाराच्या वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय. त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय. पहा बरं, 6 पृष्ठे असणारे इष्टिका चित्ती आणि घन या त्रिमितीय आकाराच्या वस्तू आढळतात. 6 पृष्ठ असणारी इष्टिका चित्ती आपण पाहिल्या. इष्टिका चित्ती म्हणजेच या ठिकाणी एसटीचा आकार आहे. कंपास हा सुद्धा या ठिकाणी इष्टिका चित्ती आकाराचे आहे. एकूण 6 पृष्ठ आहेत. हे वरचं आहे, तळाचं आहे, हे समोरचं आहे, तिच्या पलीकडलं 4, रुंदी काढल्या बाजूचं आणि हे एकूण 6 पृष्ठ आहेत. हे सुद्धा या ठिकाणी इष्टिका चित्ती या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे 6 पृष्ठ आहेत आणि 6 पृष्ठ असणाऱ्या इष्टिका चित्ती आणि घन या त्रिमितीय आकाराच्या वस्तू आढळतात. ओके, आणि आत्ता आपण पाहिले त्रिमितीय आकाराच्या वस्तूंचा द्विमितीय आराखडा म्हणजेच त्या वस्तूची घडण होय. ओके, आपण यावरचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आता या ठिकाणी पहा, या आकृतीमध्ये 6 पृष्ठांची घडण आहे. इष्टिका चित्ती असो, घन असो, 1 2 3 4 5 6, ही 6 पृष्ठ या ठिकाणी एकाच आकाराची आहेत आणि घडी घालून आपण दुमडून याचा घन तयार करू शकतोय, वरती आणि खाली झाकण असलेला. पाहिलं, अशा पद्धतीनं 6 पृष्ठांचा हा घन तयार केलेला आहे. म्हणून याला आपण घडणी म्हणतो किंवा घडण म्हणतो. आता पेंटोमिनो म्हणजे काय? पेंटोमिनो म्हणजे 5 चौरसांच्या कडा एकमेकांना जोडून 5 चौरसांची घडण किंवा पेंटोमिनो तयार होतो. पहा, 1 2 3 4, 5 चौरसांच्या कडा एकमेकांना जोडलेल्या आहेत. या आकृतीमध्ये सुद्धा 1 2 3 4 5 चौरस आहेत. या 5 चौरसांच्या कडा एकमेकांना जोडलेल्या आहेत. हा सुद्धा पेंटोमिनो आहे. ओके, पेंटोमिनो 5 चौरसांची घडणसुद्धा म्हणतात. 5 चौरसांची घडण. घन, इष्टिका चित्ती यांचे 6 पृष्ठापैकी 3 पृष्ठभाग आपणास एका वेळी दिसतात. समोरचं
आणि बाजूची 2 असे 3 पृष्ठभाग आपल्या दृष्टिक्षेपात येतात दिसतात. पहा, इकडून आपण पाहिलं तर हा वरचं पृष्ठ आणि ही बाजूची 2 अशी 3 पृष्ठे दिसतात. ओके, हा 6 पृष्ठांचा घन असतो. आता आपण घेतलेल्या माहितीनुसार खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो आहे? या ठिकाणी आता 5 चौरसांची पृष्ठ कुठं आहेत पहा. इथं 4 आहेत, इथं 3 3 6 आहेत, इथं 3 3 6 आहेत. 1 2 3 4 5 चौरसांच्या कडा एकमेकाला या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून केवळ 4 नंबरचा पर्याय आकृती आहे पेंटोमिनोची. शेजारील आकृती दुमडून घन तयार केल्यास 2 या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता येईल? लक्षात घ्या, या ठिकाणी आडवी पट्टी आपण विचारात घेतली तर पहिले 3 अंक आहेत 2 6 आणि 5. विचार करा, 2 6 आणि 5 यामध्ये 6 बरोबरमध्ये आहे. 6 बरोबरमध्ये आहे म्हणजेच 2 आणि 5 हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणून 2च्या विरुद्ध पृष्ठावर 5 हाच अंक येणार. अचूक पर्याय नंबर 2. तसंच आपल्याला 6 या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता विचारला असता तर आपण 6 5 1 ही पट्टी विचारात घेतली असते. मधला अंक सोडला तर राहिले 6 आणि 1. 6 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर एकच अंक येणार. परंतु 2 6 5 ही पहिली पट्टी आपण विचारात घेतलेली आहे. त्यामुळे 6 मधला अंक सोडला तर 2 या अंकावर 5 2 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर 5 हा अंक येणार. अचूक पर्याय नंबर 2. इथं पाहूया, शेजारील आकृती दुमडून घन केल्यास त्रिकोण या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह येईल? असंच जायचं. आडवी पट्टी विचारात घेतली, त्रिकोण पहिल्यांदा आहे, वर्तुळ आहे, नंतर या ठिकाणी यस हे अक्षर आहे तर ओ मध्ये आहे. राहिली 3 अक्षरं या ओळीतली त्रिकोण आणि यस, म्हणजे त्रिकोणच्या विरुद्ध पृष्ठावर यस हेच अक्षर असणार आहे. अचूक पर्याय नंबर 4. शेजारील आकृतीमधील रेषावर घडी घालून घन तयार केला तर डी हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? आपण ही ई बी एफ सी ही अक्षर दिले आहेत. डी हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? डी पृष्ठ विचारात घेतले तर डीच्या अक्षराची ही जी बाजू आहे ती एला स्पर्श करते. डीचा हा जो कोपरा आहे तो सीला स्पर्श करतो. आणि या ठिकाणी ए आणि सी ही अक्षरं जर सोडली, एफ हे जे अक्षर आहे, एफ या अक्षराचा कोणताही कोपरा किंवा कोणतीही बाजू डीला लगत करत नाही, जवळ नाही, स्पर्श करत नाही. ओके, म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय एफ. डी हे अक्षर असलेल्या पृष्ठालगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही? एफ हे. नंबर 3. पुढचं विधान आहे, खालीलपैकी योग्य विधान कोणते? पेंटोमिनो आकृतीतील चौरसांची संख्या 6 असते. चूक आहे, 5 असते. त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी आणि उंची मोजता येते. हे विधान योग्य आहे. इष्टिका चित्ती ही द्विमितीय आकृतीचे उदाहरण आहे. नाही, हे त्रिमितीय आकृती आहेत. ओके, या ठिकाणी फक्त अ योग्य नाही, फक्त ब क योग्य नाही, ब आणि क नाही, अ आणि ब नाहीच नाही. नंबर 4, फक्त ब योग्य. त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी आणि उंची मोजता येते. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 4थी इयत्तेमध्ये जे शिष्यवृत्तीला बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जरूर शेअर करा. आपण या चॅनलवर नवीन असाल तर भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.